नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील महत्त्वाचा जो एक टॉपिक आहे त्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे जीएसटी इन ट्रेडिंग चेन। जीएसटी इन ट्रेडिंग चेन म्हणजे काय हे समजण्यासाठी एक आकृती किंवा या टेबल फॉर्ममध्ये समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे। एकदम सोपं आहे। आपल्याला हे जे एक जीएसटी किंवा इतर जे कर आहेत, आतापर्यंत आपण जीएसटी म्हणजे काय, तो कसा कर आपल्याकडून घेतला जातो हे सगळं आपल्याला कळालं, परंतु टॅक्स इनव्हॉइसमध्ये म्हणजे पावतीमध्ये सुद्धा तो कसा इन्व्हॉल्व केला जातो हे सुद्धा समजलं, परंतु नक्की तो कसा आकारला जातो म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर एक जो प्रोडक्ट तयार होत असेल, माल तयार होत असेल, तो आपल्या कस्टमरपर्यंत, कंझ्युमरपर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचत असताना मधले जे काही टप्पे आहेत या टप्प्यांमध्ये कसा जीएसटी आकारला जातो आणि तो शासनापर्यंत कसा पोहोचवला जातो किंवा शासन तो कसा जीएसटी घेतं हे या आकृतीमधून आपल्याला लक्षात येईल। एकदम सोपी आकृती म्हणा किंवा सोपी माहिती मी यामध्ये दिलेली आहे, तुम्हाला समजेल अशी। पेज नंबर 87 वर दिलेला आहे बघा, जीएसटी इन ट्रेडिंग चेन। इथं काय म्हटलं बघा मित्रांनो, मॅन्युफॅक्चरर म्हणजे तयार करणारा, माल तयार करणारा, ती वस्तू तयार करणारा, म्हणजे एखादी वर्कशॉप असेल, एखादी कंपनी असेल मोठी, बरोबर आहे की नाही। म्हणजे आपण मार्केटमधून ज्या वस्तू खरेदी करतो त्या कोणत्या तरी कंपनीत तयार झालेल्या असतात। साधी गोष्ट आहे, आपण साबण खरेदी करायला गेलो तर साबण डायरेक्ट आपण कंपनीतनं खरेदी करू शकतो का हो? कंपनी तुम्हाला तशी देणार नाही। कंपनी काय करत असते तर ती होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर हे कंपनीनं नेमलेले असतात, नियुक्त केलेले असतात। म्हणजे मॅन्युफॅक्चर म्हणजे एखादी कंपनी, माल तयार करणारी एखादी कंपनी, वस्तू तयार करणारी कंपनी, ती काय करते तर होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर हे नेमतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी। एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी असेल तर ते राज्याच्या ठिकाणी असे मोठे होलसेलर असतात आणि हे होलसेलर काय करतात, या कंपनीकडून माल खरेदी करतात। आता एक लक्षात घ्या, हा मोठा होलसेलर आहे, डिस्ट्रीब्युटर मोठा आहे, तो छोट्या प्रमाणात माल खरेदी करत नाही, तर तो ट्रकानं माल खरेदी करतो, टनामध्ये, बल्कमध्ये म्हणजे जादा प्रमाणात। म्हणजे मी आता जर तुम्हाला साबणाचं उदाहरण दिलं असेल तर साबण हा 1, 2 किंवा एक बॉक्स नाही तर 10 टन, 20 टन ट्रक भरून असा तो साबण किंवा जे काही चहा पावडर असेल, जे वस्तू असेल, किंवा आता साखर आहे, साखर कारखान्यातून साखर डिस्ट्रीब्युटरकडे जाते, त्यावेळेला साखरेची ट्रकच्या ट्रक भरून तो काय करत असतो, डिस्ट्रीब्युटर खरेदी करत असतो, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर। त्यानंतर हे होलसेलर काय करतात, हे मोठे लोक असतात, मोठे व्यापारी असतात, राज्य लेवलला, जिल्हा लेवलला, ते काय डायरेक्ट तुम्हाला ग्राहकापर्यंत लगेच जाऊ शकत नाहीत। मग ते काय करतात तर ते जिल्हा किंवा तालुक्याच्या लेवलला किंवा मोठ्या शहराच्या लेवलला काय करत असतात, रिटेलर आपले नेमत असतात। मग हे रिटेलर काय करतात तर यांच्याकडून थोडा म्हणजे त्यांचा जेवढा कॅपॅसिटी असेल, मर्यादा असेल तेवढा हा माल घेत असतात होलसेलरकडून रिटेलरकडं। आणि रिटेलर मग काय करतात, छोटे छोटे जे दुकानदार वगैरे आहेत किंवा डायरेक्ट कंझ्युमर म्हणजे कस्टमर आला, ग्राहक आला तर त्याला ते काय करत असतात, देत असतात। म्हणजे असं हे कुठं मोठी कंपनी असेल दुसऱ्या राज्यात किंवा परराज्यात किंवा इतर देशामध्ये, तिथून तो आपल्या घरापर्यंत माल येईपर्यंत ही अशी चेन असते। कारण का डायरेक्ट कंपनी टू कंझ्युमर असा कधीही माल खरेदी केला जात नाही किंवा ती कंपनी पण विकत नाही, तर ती कंपनी काय करत असते, तयार करणारी जी कंपनी आहे ती होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर यांना तो माल देत असते मोठ्या प्रमाणात। हे काय करतात, रिटेलर असतात त्यांना देतात आणि रिटेलर परत काय करतात, कंझ्युमरला किंवा ग्राहकाला ते माल देत असतात। यांच्यामध्ये अजून छोटे दुकानदार आहेत गावागावातले, छोट्या गावातले, तर हे सुद्धा रिटेलर म्हणूनच काम करतात आणि ते काय करतात, ग्राहकापर्यंत तो माल पोहोचवतात। ही अशी चेन आहे। ओके, आता हे समजण्यासाठी एखादा प्रोडक्ट आपण घेऊन बघूया। टॅक्स इनव्हॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर, MF इथं दिसतंय का बघा तुम्हाला, टॅक्स इनव्हॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर। मॅन्युफॅक्चरर म्हणजे हा, बरोबर आहे का, जो माल तयार करतो, जो वस्तू तयार करतो तो मॅन्युफॅक्चरर। तो काय करतो तर आता इथे टॉय घेतलेला आहे, टॉय म्हणजे खेळणी तयार करणारी एखादी कंपनी आहे मोठी, ती काय करते, प्राइस ऑफ टॉय 200 रुपये आकारते।
हे 200 रुपये आकार असताना तो त्यांचा सगळा विचार केला असतो, म्हणजे त्यांच्या कामगारांचा पगार, त्यांच्या मॅनेजमेंटचा पगार, त्यांचं जे काही इन्व्हेस्टमेंट असेल, त्यांची इमारत असेल, त्यांचं अजून जे जे काय असेल ते सगळं यामध्ये, आणि कच्चा माल, लागणारा कच्चा माल, हे सगळं गृहीत धरून 200 रुपये. आता हे करत असताना B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस असं आहे, आणि हेच असं पुस्तकामध्ये किंवा आपल्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं आहे B2B. याचा दोघांचा अर्थ सारखाच आहे, लक्षात घ्या. हे टू म्हणजे वेगळं असं काही नाही, या टू साठी हे टू केलेलं आहे, थोडंसं वेगळं. B2 म्हणजे बिझनेस टू बिझनेस, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर. ओके, मग काय केलंय बघा, प्राइस ऑफ टॉय किती रुपये लावलेली आहे, 200 रुपये लावलेली आहे, ₹200. आता याच्यावर CGST आणि SGST आलाच, बरोबर आहे का. CGST आहे 6%, कुणाच्या, 200च्या. मग मी इथं बघा लिहितो 200च्या 6%, बरोबर का. 6% म्हणजे 6/100, 6/100, 1,1,0,0, म्हणजे 2 गुणिले 6 म्हणजे 12, म्हणजेच 200च्या 6% 12 रुपये, बरोबर आहे का. 200च्या 6% म्हणजे 12 रुपये. 6%चा अर्थ पूर्वी पण मी सांगितलं आहे, 6% म्हणजे 100ला 6 रुपये, 100ला 6, मग 200ला किती, 12. हा झाला CGST. आता SGST पण तेवढाच असतो, आपल्या डोक्यात फिट्ट बसला असेल ते, की जेवढा CGST तेवढाच SGST. SGST आहे 6%, तो 12, म्हणजे 200 रुपयेची मूळ किंमत, त्याच्यावर CGST 12, SGST 12 रुपये 6%, म्हणजे 200 हे 12 हे 12 म्हणजे 224 रुपये टोटल. ही 224 रुपये याला दिलेले आहेत, कुणाला, तर टॅक्स इनवॉइस ऑफ होलसेलर. आता यानं काय केलेलं आहे, हे 224ची वस्तू इकडे घेतली, पण 224च यानं दर लावला का, याने तर नाही लावलेला. मग याने काय केलं आहे, त्याची किंमत 300 रुपये लावली. इथं हे जे व्यापारी लोक असतात, हे होलसेलर लोक असतात, हे अशी यांच्या किमती काय करत असतात, या वाढवत असतात. आता हे 300 रुपये का लावले असं काय म्हणाले, कारण का यांची गुंतवणूक असते, यांचं भांडवल गुंतवलेलं असतं, यांचे कामगार असतात, यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च असतो, हे सगळं, आणि त्यात परत त्यांचा फायदा, हे सगळं गृहीत धरून ते काय करतात, याच टॉयची किंमत हे 300 रुपये लावतात. आता 300च्या 300 लगेच रिटेलरला देत नाहीत, तर त्या 300वर परत 6% CGST, 6% SGST. 300च्या म्हणजे 100 रुपयाला 6 रुपये, तर 300 रुपयाला 18 रुपये, असा सरळ अर्थ आहे. म्हणजे हे 18, 18, 36, 336 रुपये ही पावती याची आली, बरोबर आहे का. कुणाची, रिटेलरची. आता रिटेलर काय करणार, ग्राहकाला देणार, तर रिटेलर 336 लावत नाही, तर रिटेलरनं काय केलेलं बघा, किती रुपये घेतलेले आहेत, 400 रुपये. म्हणजे त्या वस्तूची किंमत रिटेलरनं 400 रुपये लावली आहे. 336 आणि 400 हा जो मधला फरक आहे, डिफरन्स आहे, हा याची गुंतवणूक असेल, भांडवल गुंतवलेलं असेल, यांचे कामगार असतील, यांचा ट्रान्सपोर्टचा प्रश्न असेल, किंवा ट्रान्सपोर्टमध्ये जो काही पैसे द्यावे लागतील ते असेल, आणि विथ यांचा शेवटी फायदा, असं करून हे 400 रुपये. या 400वर परत CGST 6%, 100ला 6 रुपये, तर 400 रुपयाला 6 चौक 24 रुपये, SGST 24 रुपये, 24 आणि 24 48, आणि हे 400 म्हणजे टोटल 448. इथं काय म्हटले बघा, B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर, म्हणजे रिटेलर टू कंझ्युमर, म्हणजे शेवटी ग्राहकाच्या हातात ती वस्तू 448 रुपयाला मिळेल. तयार कितीला झालेली आहे बघा, ही 200 रुपयाला. इथंच तुमच्या लक्षात येईल की या वस्तूच्या किमती कशा वाढत जातात. मॅन्युफॅक्चररनं काय केलेलं आहे, 200 रुपये वस्तूची किंमत ठेवलेली आहे, आणि त्याच्यावर मग हे CGST लावून ती झाली 224 रुपये, ती झाली 224 रुपये. आणि इथं कंझ्युमरच्या हातात ती वस्तू किती रुपयाला, म्हणजे ते जे खेळणं आहे, टॉय आहे, ते किती रुपयाला मिळालेलं आहे, 448 रुपयाला. अशा पद्धतीनं ही ट्रेडिंग चेन आहे. कुणाची आहे, तर GST इन ट्रेडिंग चेन, आणि हे पावतीच्या स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येईल. म्हणजे 224 रुपयाची वस्तू किंवा 200 रुपयाची वस्तू आपल्याला 448 रुपयाला मिळते. हे असे मधले टप्पे असल्यामुळं. ठीक आहे, समजले का. हे याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा, हे महत्त्वाचं आहे. छोटी छोटी उदाहरणं आहेत, हे समजले तर पुढं आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 4.2 यामध्ये याचा वापर करायचा आहे. प्रश्न
सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला, बेल बटनचं जे बटन आहे। आता पुढचा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे बघा। इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं, हा कधी दिला जातो, कोणाकडून दिला जातो हे आपल्या लक्षात येईल। आणखीन मग इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर हा जो GST जो पेएबल आहे हा कसा काढला जातो हे या दोन मुद्द्यातून आपल्या लक्षात येईल। बघा, इनपुट टॅक्स म्हणजे when trader pays GST at time to purchase, when trader pays GST at time to purchase म्हणजे एखादा व्यापारी जो माल खरेदी करतो, परचेस म्हणजे खरेदी करणे, बरोबर आहे का। जेव्हा माल खरेदी करतो तेव्हा तो खरेदी केलेल्या होलसेलरला जो GST देतो, when trader pays GST at time purchase, that is input tax, that is इनपुट टॅक्स। म्हणजे एखादा व्यापारी आपल्या वरच्या व्यापाऱ्याकडून किंवा मोठ्या होलसेलरकडून माल खरेदी करतो तेव्हा जो GST देतो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स। आता आउटपुट टॅक्स म्हणजे काय, तर तोच व्यापारी कलेक्ट GST, हे महत्त्वाचं आहे बघा। पे GST आणि कलेक्ट GST, पे म्हणजे GST देणे आणि कलेक्ट म्हणजे GST घेणे। कधी बघा, व्हेन ट्रेडर कलेक्ट GST ॲट टाइम सेल, सेल म्हणजे विक्री, बरोबर आहे का। म्हणजे तोच माल विक्रीच्या वेळी जेव्हा GST लावतो त्या वस्तूवर तेव्हा त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स। लक्षात येते का। इनपुट म्हणजे काय, एखाद्या व्यापाऱ्यानं आपल्या वरच्या होलसेलरकडून जेव्हा माल विकत घेतो तेव्हा तो जो पावती देणार, टॅक्स इनवॉइस देणार, त्याच्यावर जो GST दिला जातो त्याला म्हणायचं इनपुट। म्हणजे व्यापाऱ्यानं मोठ्या व्यापाऱ्याला दिलेला GST तो शासनाकडेच जाणार आहे, परंतु आपण इथं व्यापारी म्हणूया। आणि ह्या मधल्या व्यापाऱ्यानं काय केलेलं आहे, हे बघा, इथं A, इथं B आणि इथं C, यानं काय केलेलं आहे, याच्याकडून घेतलेला आहे माल, ओके, परचेस केलेला आहे, तेव्हा दिलेला GST, तेव्हा दिलेला GST त्याला काय म्हणायचं, इनपुट, इनपुट, ठीक आहे। आता यानंच काय केलेलं आहे, याला सेल केलेला आहे, ओके, तेव्हा त्याच्याकडून घेतलेला GST त्याला म्हणायचं आउटपुट। लक्षात येते का बघा। म्हणजे या बीनं ए कडून घेताना दिलेला GST त्याला म्हणायचं इनपुट आणि या बीनं कंझ्युमरला ग्राहकाला विकताना घेतलेला GST त्याला म्हणायचं आउटपुट GST। आणि या दोघांच्या मधला जो फरक आहे, आउटपुट आणि इनपुट, बरोबर आहे का, आउटपुट आणि इनपुट मधला जो फरक आहे त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट। बघा मी वाचून दाखवतोय, ॲट द टाइम ऑफ पेइंग GST टू द गव्हर्नमेंट a trader deducts the input tax from output tax, deducts input tax from output tax, deducts म्हणजे वजा करणे, डिडक्शन, दोघांच्या मधला फरक बघा। ॲट द टाइम ऑफ पेइंग GST टू द गव्हर्नमेंट, जेव्हा गव्हर्नमेंटला GST द्यायचा असतो या ट्रेडरला, या व्यापाऱ्याला, तेव्हा तो काय करतो, तर इनपुट टॅक्स फ्रॉम आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स म्हणजे हा ग्राहकाकडून घेतलेला आणि इनपुट टॅक्स मोठ्या होलसेलरला दिलेला, या दोघांच्या मधला जो फरक असेल तो गव्हर्नमेंटला काय करतो, पे करतो GST म्हणून, आणि त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC। पुढे तुम्हाला इथं आलेलं आहे बघा, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट। मग आता GST पेएबल किती होणार या ट्रेडर्सचा, तर आउटपुट टॅक्स, आउटपुट म्हणजे ग्राहकाकडून घेतलेला वजा या दोघांच्या मधला फरक, जो काय येईल तो काय करत असतो, गव्हर्नमेंटला पे करत असतो GST म्हणून। म्हणजे अशा पद्धतीनं हे जे सगळे व्यापारी कारभार चालतात त्याच्यामधून जो काय कर टॅक्स जमा होतो तो अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटला काय होतो, जातो। आणि मग या टॅक्समधूनच हे सगळे विकासाची कामं असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, काय सगळे मॅन्युफॅक्चरर असेल, तर हे सगळे काय होतात, या टॅक्समधून यांना पैसे पुरवले जातात शासनाकडून, ओके। म्हणजे अशा पद्धतीनं
अशा पद्धतीनं हा जीएसटी पेएबल केला जातो, म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, एवढं समजलं असेल तुम्हाला. तर हे काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, उदाहरणं सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये यावर आधारित काही उदाहरणं एकदम सोपे आहेत. हे 1 2 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि आपण तो काय करू, प्रॅक्टिस सेट 4.2 सोडवूया. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधील प्रश्न पहिला पाहूया काय आहे तो. मी वाचतोय, तुम्हाला इथं स्क्रीनवर सुद्धा दिसून येईल. चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस. हे वाक्य लक्षात घ्या, परत एकदा वाचतोय. चेतना स्टोअर, हे वाक्य लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी वाचतोय. चेतना स्टोअर पेड total GST of ₹1,05,000 at the time of purchase and collected GST ₹1,22,500 at the time of sale, during 1st July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna Store. मराठीमध्ये याचा अर्थ आहे, चेतना स्टोअरनं काय केलेलं आहे, माल खरेदी करताना GST किती दिलेला आहे आणि तोच माल किंवा ती वस्तू विकताना GST किती कलेक्ट केलेला आहे ते दिलेलं आहे. तर आपल्याला टोटल GST किती पेड केला कुणी, चेतना स्टोअरनं. आणि म्हणून मग आपण इथं उत्तर आपण सरळ लिहिलं पाहिजे की चेतना स्टोअर पेड GST to government पहिल्यांदा आउटपुट टॅक्स. हा आउटपुट टॅक्स कधी, तर जेव्हा सेल करतो आपण, बरोबर आहे का. म्हणजे मगाशी मी सांगितलेलं आहे की हा जो B व्यापारी आहे, हा A आहे आणि हा C आहे, हा काय करतो, याला जेव्हा सेल करतो तेव्हा तो जो टॅक्स घेतो त्याला म्हणायचं आउटपुट, त्याला म्हणायचं काय, आउटपुट म्हणायचं, बरोबर आहे. आणि हा B काय करतो, याच्याकडून परचेस करतो तेव्हा याला जो GST दिला जातो त्याला म्हणायचं इनपुट, आउटपुट आणि इनपुट लक्षात घ्या. याच्याकडून, हा व्यापारी आहे, हा होलसेलर आहे किंवा हा मॅन्युफॅक्चरर आहे आणि हा कंझ्युमर आहे, हा ग्राहक आहे. लक्षात आलं का. म्हणजे हा जेव्हा या व्यापाऱ्याकडून किंवा होलसेलरकडून घेतो माल तेव्हा जो त्याला GST देतो त्याला म्हणायचं इनपुट आणि विकतो ग्राहकाला तेव्हा म्हणायचं आउटपुट. म्हणजे आउटपुट काय म्हणायचं, इथं आपण कंसामध्ये लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल. टॅक्स कलेक्ट ॲट टाइम काय म्हटलेलं आहे, सेल इज इक्वल टू रुपीज किती त्यानं घेतलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे, तर 1,22,500. ओके. दुसरं आहे इनपुट टॅक्स. हा कधी टॅक्स पेड ॲट टाइम परचेस, बरोबर आहे का. ॲट टाइम परचेस म्हणजे विकत घेताना, इज इक्वल टू रुपीज किती दिलेलं आहे, 1,05,000. व्यापाऱ्यानं ती वस्तू
विकत घेताना 1,05,000 टॅक्स दिलेला आहे आणि ती वस्तू विकताना 1,22,500 टॅक्स कलेक्ट केलेला आहे आणि म्हणून मग इथं म्हणायचं जीएसटी पेएबल जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स. बरोबर आहे का? लक्षात येते का बघा? आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजेच हा ITC आउटपुट टॅक्स आहे रुपीज 1,22,500 मायनस रुपीज 1,05,000. याची वजाबाकी किती येईल हो? 1,22,500 मधून 1,05,000 गेले म्हणजे फक्त 22,000 राहतील. बरोबर आहे का? म्हणजे रुपीज 22,000 टोटल जीएसटी पेड केलेला आहे बाय चेतना स्टोअर्स आणि म्हणून मग इथं लिहायचं आहे जीएसटी पेड बाय चेतना स्टोअर्स इज इक्वल टू रुपीज 22,000. एकदम सोपं उदाहरण आहेत, दिलेले आहेत. टॅक्स घेतला किती दिला किती त्या दोघांच्या मधला काय करायचा आहे फरक म्हणजेच गव्हर्नमेंटला दिलेला हा टॅक्स आहे. ओके ठीक आहे. दुसरं उदाहरण बघू आपण. दुसरा प्रश्न आहे नजमा इज ए प्रोप्रायटर ऑफ ए फर्म. म्हणजे नजमा नावाची जी कोण व्यक्ती असेल मुलगी असेल तर ती प्रोप्रायटर आहे एका फर्मची. प्रोप्रायटर म्हणजे चालवणारा मालक म्हणूया थोडक्यात. रजिस्टर्ड अंडर जीएसटीच्या अंडर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. शी हॅज पेड जीएसटी ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस अँड कलेक्टेड रुपीज 14,750 ऑन सेल. म्हणजे विक्रीच्या वेळी घेतलेला आहे म्हणजे तो झाला आउटपुट आणि खरेदीच्या वेळेला जो दिलेला आहे तो झाला इनपुट. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड. म्हणजे त्यांनी जो ITC क्लेम केलेला आहे तो किती आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला आहे व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल आणि जीएसटी जो दिलेला आहे तो किती असेल. ओके म्हणजे आपल्याला इथं दोन प्रश्न विचारलेले आहेत. नजमा या प्रोप्रायटर आहेत एका फर्मच्या. तर आपण इथं काय करू आन्सर डायरेक्ट आपण इथं लिहूया आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स इज इक्वल टू तो कधी कसा घेतला जातो. आता पहिल्या उदाहरणामध्ये मी सांगितलेलं आहे आउटपुट टॅक्स म्हणजे टॅक्स कलेक्ट ॲट टाइम सेल. विक्रीच्या वेळी जो टॅक्स घेतला जातो त्याला आउटपुट टॅक्स. मग इथं काय म्हटलेलं आहे बघा 14,750 ऑन सेल. बरोबर आहे का? म्हणजे सेलच्या वेळ आणि म्हणून इथं रुपीज 14,750. ओके आउटपुट. इनपुट टॅक्स हा कधी असतो इनपुट टॅक्स तर जेव्हा होलसेलर कडून परचेस केला जातो तेव्हा टॅक्स पे ॲट टाइम परचेस त्याला म्हणायचे इनपुट. आता प्रत्येक वेळा हे काय लिहिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही लिहिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही लिहिलं तरी तुम्हाला काही अडचण नाही, मार्क्स मिळतील. आता इनपुट टॅक्स किती दिलेला आहे त्यांनी तर 12,500 रुपीज 12,500. ओके हे दिलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC. ओके मग आता जीएसटी पेएबल बाय नजमा. Therefore GST payable by Nazma. Okay, GST payable by Nazma is equal to, लक्षात घ्या संपूर्ण वाक्यात ते लिहायचं आहे कारण का तसं त्यांनी विचारलेलं आहे प्रश्नामध्ये म्हणून आपण लिहायचं आहे की जीएसटी पेएबल बाय नजमा इज इक्वल टू काय होणार या दोघांच्या मधला फरक म्हणजेच रुपीज 14,750 मायनस रुपीज 12,500 इज इक्वल टू रुपीज. या दोघांची वजाबाकी किती येईल हो तर 14 म्हणजे मला वाटते 12 किती येईल बघा बरं 2,250
बरोबर आहे का? 14,750 12,500 0522 2250 रुपीज 2250. ओके, एवढा त्यांनी काय केलेला आहे? जीएसटी पेएबल केलेला आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे? ITC क्लेम बाय नजमा. ITC क्लेम्ड बाय नजमा म्हणजे नजमाने ITC किती क्लेम केलेला आहे? तर तो केलेला आहे 12,500. 12,000 रुपीज 12,500 अँड टोटल म्हणा किंवा जीएसटी पेएबल बाय नजमा म्हणा. जीएसटी पेएबल बाय नजमा इज इक्वल टू रुपीज 2250. अशा पद्धतीनं एकदम सोपं आहे. उदाहरण शाब्दिक असल्यामुळे उदाहरण मोठं आहे, प्रश्न मोठा आहे, पण उत्तर छोटं आहे. आउटपुट इनपुट काढायचा, त्यामधला दोघांच्या मधला फरक, संपला विषय. ओके, ज्याला लिहून घ्यायचं आहे त्याने लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा एवढ्यासाठी की काही महत्त्वाची उदाहरणं मी या व्हिडिओमध्ये देत असतो आणि ती उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात हे 100% नक्की आहे.